हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 26 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, सरकारचा कान्हावर विश्वास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि सरकारने चक्क परशुरामला डावलून कान्हाला एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला चक्क बिडिंगसाठी ते आपल्याबरोबर घेऊन जाणार आहे. मग हे नेमकं बिडिंग आहे तरी कशाचं आणि कान्हा याचा फायदा स्वतःसाठी कसा करून घेणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हाच्या हातामध्ये गजरा असतो. किरण हे पाहतो आणि हे विचारतो, हे काय? तर कान्हा त्याला उत्तर देतो, तुला नाही कळायचं, एकदा का तुझं लग्न झालं मग तुला कळेल की हे काय. आणि किरण हा चक्क कान्हाला म्हणतो, तू वाहवत जातोय. कान्हाला जबर धक्काच बसतो. किरण त्याला सांगतो, माने मला सक्त ताकीद दिली आहे की तुला वाहवत जाऊ द्यायचं नाही, तुला तुझ्या उद्दिष्टापासून दूर जाऊ द्यायचं नाही. या गोष्टी तुला तुझ्या उद्दिष्टापासून दूर घेऊन जात आहे आणि मी ते होऊ देणार नाही. कान्हाला खूप राग येतो आणि कान्हा किरणला ठणकावून सांगतो, मी माझ्या उद्दिष्टापासून दूर जात नाहीये. 24 तास मी माझ्या उद्दिष्टाचाच विचार करत असतो. पण तुला खरं सांगायचं तर कोणाला तरी त्रास देणं, कोणाचा तरी बदला घेणं आणि त्याला बर्बाद करणं हा मूळतः माझा स्वभाव नाहीये. पण शेवटी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय झालाय, त्याचा बदला मी घेतोय. आणि मी कधीच ज्या माणसाची चूक नाहीये त्याच्यावर अन्याय करू शकत नाही. 24 तास मी फक्त माझ्या ध्येयाचाच विचार करत असतो. पण मी सुद्धा शेवटी माणूस आहे ना, मला सुद्धा भावना आहेत. मी काय मशीन किंवा रोबोट नाहीये की मला दुसरी काही भावनाच नसेल. मला शांतता हवी असते आणि ती शांतता म्हणजे सखी. सखी आणि माझी जी रात्र असते ना, ती रात्र मला स्वप्न दाखवते. ती रात्र मला खरंच सुखात ठेवते, शांततेत ठेवते. आणि सकाळ झाल्यावर मला रियालिटी समजते. मला माझ्या ध्येयाचा विसर नाही पडत. मला माझं ध्येय आठवतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. सोड, तुला नाही कळणार, असं म्हणून कान्हा तेथून निघून जातो. किरणला खूप वाईट वाटतं. किरण त्याला आवाज देतो पण कान्हा काही थांबत नाही. आणि किरण हा लगेचच कान्हाने सांगितल्याप्रमाणे सचिनला कॉल करतो आणि त्याला नोकरीची ऑफर देतो. म्हणजे कान्हा कधीच कोणाचं वाईट होऊ देत नाही. आणि इकडे सखी मात्र आपल्या बाबांच्या फोटोसमोर उभी असते आणि तिच्या हातात कान्हाच्या सुटकेसमध्ये सापडलेला हा ब्लँकेटचा बॅच असतो, गाय आणि वासराचा फोटो असलेला. आणि ती विचार करते, मी एवढ्या दिवसांपासून हा बॅच शोधत होते, हा कान्हाच्या खिशात कसा सापडला? नक्कीच कान्हाला याबद्दल काहीतरी माहिती असेल. कान्हाने माझ्यापासून गोष्ट लपवली आहे असा संशय सखीला येतो. आणि तेवढ्यात कान्हा घरी परत येतो. सखी कसला तरी विचार करतीये. हे पाहून कान्हा तिला विचारतो, काय झालं सखी मॅडम, कसला विचार करताय? सखी काहीच बोलत नाही. तर कान्हा म्हणतो, जेव्हा एखादी सुंदर मुलगी अशी एकट्यातच विचार करत बसलेली असते ना, तेव्हा 2 कारणं असतात. एक तर ती तिच्या आवडत्या माणसाची वाट पाहतीये, त्याचाच विचार करतीये, किंवा मग ती तिच्या आवडत्या माणसावर खूप चिडलीये. आणि मला तर वाटतंय नक्कीच दुसरी गोष्ट असेल. सखी खूप चिडते आणि म्हणते, आणि आपल्या आवडत्या माणसाशी खोटं बोलायचं नसतं, काही लपवायचं नसतं, हे तुला माहिती नाहीये का? कान्हाला काही कळतच नाही. कान्हा विचारतो, तुम्ही कशाबद्दल बोलताय? तर सखी ही कान्हाला हा ब्लँकेटचा गाय आणि वासराचा बॅच दाखवते आणि त्याला जा विचारते, हा बॅच तुझ्याकडे कसा? मागील किती दिवसांपासून मी तो शोधते आणि मला तो तुझ्या सुटकेसमध्ये सापडला. हा बॅच पाहताच कान्हाला आठवतं की एंगेजमेंटच्या दिवशी जेव्हा तेजस्विनीला सरकारच्या गुंडांनी पळून नेलं होतं, तेव्हा हा बॅच कान्हाच्या हातात आला होता. सखी त्याला जा विचारते, कान्हा खरं खरं सांग, हा बॅच तुझ्याकडे कसा आला? तुझ्या सुटकेसमध्ये कसा होता? कान्हा सांगतो, हा बॅच तर माझ्याकडे खूप आधीपासून आहे, पण मी तर तो फेकून दिला होता. माझ्या सुटकेसमध्ये कसा आला मला माहीत नाहीये. सखी चिडून म्हणते, कान्हा खोटं बोलू नकोस. जेव्हा आपण चाळीत राहायचो तेव्हा सुद्धा तुझ्या कपाटात मला हा बॅच दिसला होता. कान्हाला पण एवढं सिरियस काय वाटत नाही. आणि कान्हा म्हणतो, मेन पॉईंट काय, मला तर काही कळतच नाहीये. तर सखी त्याला सांगते, मागील अनेक दिवसांपासून मी हा बॅच शोधतीये आणि हा बॅच तुझ्या सुटकेसमध्ये सापडला. तू मला सांग, तुला हा बॅच कसा सापडला? तुझ्याकडे तू कोठून आला? मला सगळं खरं ऐकायचंय. कान्हा म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. ही आपल्या एंगेजमेंटच्या दिवसाची गोष्ट आहे. आपल्या दोघांची एंगेजमेंट होती सखी सदन चाळीमध्ये आणि सरकार त्यांच्या काहीतरी कामासाठी तेथून निघून गेल्या होत्या. मग तुम्ही खूप अपसेट होत्या. तुम्ही साईबाबाला साकडं घालत होत्या. मी तुम्हाला पाहिलं आणि सरकारला शोधण्यासाठी मी चाळीच्या बाहेर पडलो. तर
त्याच वेळेस चाळीत साईबाबांची पालखी आली होती. सखीला हे सगळं आठवतं. कान्हा सांगतो आणि या साईबाबांच्या पालखीत 2 गुंड सुद्धा आले होते. त्यांच्या हातात मोठा सुरा होता. सखी घाबरून विचारते, खरोखरचा सुरा? कान्हा म्हणतो, हो खरोखरचा सुरा. आणि मी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा मला दिसलं की त्या 2 गुंडांनी एका व्यक्तीला पकडलंय आणि ते तिला जबरदस्तीने घेऊन जात आहे. सखी विचारते, मग कोण होती ती व्यक्ती? म्हणजे पुरुष होता की स्त्री होती? कान्हा म्हणतो, मी त्या व्यक्तीचा चेहरा नाही पाहिला, पण ती स्त्रीच होती. हो हो, ती स्त्रीच होती. आणि मी काय हार नाही मानली. मी त्या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्या गुंडांनी त्या स्त्रीला गाडीत टाकलं आणि पळून जाऊ लागले. मी तरीही त्यांचा पाठलाग केला. तेव्हा झटापटीत हा बॅच माझ्या हाती लागला होता आणि मग हा बॅच मी घेऊन आलोय. सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, कान्हा हे तर खूप डेंजरस आहे. तुला त्या गाडीचा नंबर माहिती आहे का? तू नंबर पाहिला होतास का? तर कान्हा सांगतो, नाही ना, नंबर नाही पाहिला मी, म्हणून माझ्या लक्षात सुद्धा नाही आहे नंबर. सखी म्हणते, मग कान्हा, आपण तर आता पोलिसांना हा बॅच द्यायला हवा. पोलीस नक्की शोधून काढतील. कान्हा म्हणतो, ही खूप वाईट आयडिया आहे. तर सखी म्हणते, तू असं का बोलतोय? अरे हे खूप महत्त्वाचं आहे. हा बॅच आपण पोलिसांना दिला तर त्या व्यक्तीला ते शोधून काढतील ना. ही किडनॅपिंगची केस आहे. ती व्यक्ती सुखरूप आहे किंवा नाही हे आपल्याला कसं कळणार? कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम शांत व्हा. ही चुकीची आयडिया आहे आणि पोलीस फक्त या बॅचवरून काही शोधून काढू शकणार नाही. सखी खूप इमोशनल होते आणि कान्हाला म्हणते, कान्हा, मला माहिती आहे हे सगळं ऐकायला खूप वियर्ड वाटत असेल, परंतु जेव्हा मी हा बॅच पाहते ना तेव्हा मला यातून काहीतरी व्हाईब्स येतात. या बॅचचा आणि माझा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं. हा बॅच मला ओढून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण मला ते समजत नाहीये असं मला वाटतं. हे ऐकून कान्हाला सुद्धा धक्का बसतो. कान्हा हा सखीला समजावून सांगतो, बेबी सरकार, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. कधी कधी काय होतं, आपण आहे ना एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं, पण त्या गोष्टीचा आणि आपला तसा काही संबंध नसतो. या 2 गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या सुद्धा असू शकतात. आणि कान्हा हा बॅच घेतो आणि सखीच्या कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवून देतो. तेव्हा गौतमने हे सगळं लपून ऐकलेलं असतं आणि गौतम म्हणतो, सखी, फक्त 2 एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूच नाही तर 2 एकसारखे दिसणारे व्यक्तीसुद्धा असतात. तुझी आई आणि तुझी मावशी तेजस्विनी आणि मनस्विनी. आणि तू या ज्या बॅचबद्दल बोलते ना, हा बॅच तुझ्या आईच्या ब्लँकेटचा आहे, तुझ्या खऱ्या आईचा. जे ब्लँकेट आता तुझ्या आईकडे. पण आता तेजस्विनी वहिनी कुठे आहेत हे मला सुद्धा माहिती नाहीये. लवकरात लवकर या सत्यावरून पडदा उघडायला हवा एवढीच माझी इच्छा. असा विचार करून गौतम तेथून निघून जातो आणि मग कान्हा हा सखीजवळ येतो. सखीला शांत बेडवर बसवतो. तिचे दोन्ही हात हातात घेतो आणि तिला समजावून सांगतो, सखी मॅडम, तुम्ही शांत व्हा, जास्त विचार करू नका. आणि तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा आहे ना आपण अनेक गोष्टींचा विचार करत असतो तेव्हा जास्त डोक्याला त्रास होतो. त्यामुळे जास्त विचार करायचा नाही. तर सखी कान्हाला म्हणते, कान्हा, आय एम रिअली सॉरी. खरंच मी तुझ्याकडे हा बॅच पाहिला आणि तुझ्यावर संशय घेतला. मी असं नव्हतं करायला पाहिजे ना. तर कान्हा उत्तर देतो, सखी मॅडम, कसं आहे ना, नात्यात प्रेम असलं ना की प्रेमाच्या पाठोपाठ त्याचे 2-3 मित्र तर आपल्याबरोबर येतातच. सखी विचारते, प्रेमाचे कोणते मित्र? तर कान्हा सांगतो, संशय, त्याचबरोबर गैरसमज हे प्रेमाचे मित्र आहेत. ते प्रेमाच्या भावनेबरोबर येतच असतात. पण जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हळूहळू प्रेम वाढायला लागलं की हे 2 मित्र मागे पडतात आणि मग प्रेमच पुढे येतं. आणि सखी ही खूप सुंदर स्माईल करते आणि कान्हाला म्हणते, कधी कधी तू किती छान बोलतोस. कान्हा म्हणतो, कधी कधीच का? तर सखी उत्तर देते, हा कधी कधीच, नेहमी नाही छान बोलत तू. आणि कान्हा म्हणतो, ठीक आहे, पण कमीत कमी तुम्ही एवढं तर मानलं ना, आपल्या नात्यात प्रेम आहे. सखी लगेच भानावर येते आणि कान्हाच्या हातातून आपले हात सोडून घेते आणि म्हणते, तुला असं वाटतं का आपल्या नात्यात प्रेम आहे? कान्हा काहीच बोलत नाही. सखी आणि कान्हा वेगवेगळ्या दिशेने जातात आणि सखी खूप स्माईल करते. कान्हाला सुद्धा आनंद होतो. सखी आणि कान्हा हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहे आणि आता या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललंय आणि लवकरच ते प्रेमाची कबुली देतील एवढं मात्र नक्की. आणि दुसरा दिवस उजाडतो. संपूर्ण घरातील लोक हे ब्रेकफास्ट टेबलवर ब्रेकफास्ट करत असतात आणि परशुराम हा पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत असतो. सरकारला हे दिसतं आणि सरकार परशुरामला विचारते, परशु, तू घड्याळाकडे पुन्हा पुन्हा का पाहतोयस? तुला काय वाटतं, घड्याळाकडे पुन्हा पुन्हा पाहिल्याने तुझी वेळ काय बदलणार आहे का?
तर परशुराम उत्तर देतो, नाही सरकार, मला आहे ना ऑफिसला जायला लेट होईल, ट्रॅफिक लागेल म्हणून पुन्हा पुन्हा वेळ पाहतोय. तर सरकार त्याला एकदम खुशारकीने उत्तर देते, कसं आहे ना परशू, जसा तू माझा गुलाम आहे तसंच वेळसुद्धा माझी गुलाम आहे. मी म्हटले की वेळ थांबते, मी म्हटले की वेळ चालते, मी म्हटले की वेळ पळते सुद्धा. त्यामुळे आता तू सुद्धा पळायचं, चल निघ ऑफिसला. हे ऐकून परशुरामला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे चांगलेच टेन्शनमध्ये येतात. परशुराम हा आपला ब्रेकफास्ट मध्यातच थांबवतो, उभा राहतो, ऑफिसला जायला निघतो आणि कान्हाला म्हणतो, कान्हा मी ऑफिसला निघालोय. तर कान्हा उत्तर देतो, हो हो सावकाश जा. तर परशुराम चिडून म्हणतो, मी का तुला सांगून नाही चाललोय, मी तुझा बॉस आहे, मी ऑफिसला चाललोय आणि तू काय येथेच बसलाय का, चल माझ्याबरोबर. तर लगेच सरकार चिडून म्हणते, परशू तू बॉस आहेस. तर परशुराम म्हणतो, नाही सरकार, मला तसं नव्हतं म्हणायचं. तर सरकार त्याला म्हणते, तुला तसंच म्हणायचं होतं, मी बॉस आहे आणि तू जा ऑफिसला. कान्हा तुझ्याबरोबर नाही येणार, मी त्याला माझ्याबरोबर बिडिंगला घेऊन जातीये. हे ऐकून परशुरामला मोठा धक्काच बसतो. परशुराम सरकारला म्हणतो, सरकार हे काय बोलताय तुम्ही, या कान्हाला तुम्ही आपल्या कंपनीत जॉब दिला, त्याला डेस्क दिला, तोपर्यंत मी काही नाही बोललो, पण आता तुम्ही त्याला बिडिंगला घेऊन जाताय. अहो त्याला बिडिंग या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का. आणि हे ऐकून सरकार खूप चिडते, कान्हाला सुद्धा राग येतो. आणि मग सखी ही परशुरामला समजावून सांगते, काका तुम्ही असं का बोलताय, कान्हा आपलाच आहे ना, आणि आपल्या घरातील व्यक्ती ही ऑफिसमध्ये पुढे जातीये, तिची प्रगती होतीये, तर त्याचा आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे ना, मग तुम्ही असं का बोलताय. परशुरामची बोलतीच बंद होते. सखी असं बोलतीये त्यामुळे कान्हा खुश होतो आणि सरकार ही परशुरामला विचारते, तुझं वय काय आहे, अरे तुझं वय काय आहे, सखी तुझ्यापेक्षा लहान आहे तरी तिला सुद्धा समजलं आणि तुला अक्कल नाहीये, युसलेस कुठला, चल निघ इथून. परशुराम घाबरून तेथून निघून जातो. त्यामुळे मीनाक्षीला खूप वाईट वाटतं. मीनाक्षी सुद्धा उठते आणि म्हणते, सरकार मी देवासमोर दिवा लावून येते. तर सरकार तिला टोमणा मारते, लावा दिवा लावा, काहीतरी कामं करा, कारण असे नुसते बसून फुकटचं खातात ना, ते पाहून मला खूप राग येतो, चला जा. मीनाक्षी चिडून तेथून निघून जाते. आणि मग कान्हा सरकारचे आभार मानतो, सरकार खरंच खूप खूप थँक्यू, तुम्ही मला एकानंतर एक संधी देत आहात त्यासाठी थँक्यू. नाहीतर माझ्यासारख्या माणसाला इतक्या मोठ्या कंपनीत इतक्या चांगल्या पगाराची नोकरी, चांगल्या पदावर नोकरी कोण देणार. तुमचे माझ्यावर खरंच खूप उपकार आहेत. तुमचे हे उपकार मी कसे फेडायचे ना तेच मला कळत नाहीये. सरकार खुश होते. तर गौतम म्हणतो, मी सांगतो ना उपकार कसे फेडायचे, खूप मोठा हो, तुला जी संधी मिळाली ना त्याचा पुरेपूर लाभ घे आणि इतका मोठा हो, एक दिवस सरकारपेक्षा मोठा हो, की सरकारलाच तुझा अभिमान वाटला पाहिजे. हे ऐकून सरकार खूप चिडते आणि गौतमला विचारते, काय रे आज कुल्फी नाही का आली, कुल्फी नाश्त्याला नाही आली. त्यामुळे गौतमची बोलतीच बंद होते. गौतम म्हणतो, माझं झालंय, आणि गौतम तेथून निघून जातो. तेव्हा सखीला समजतं की सरकार जाणून बुजून कुल्फीचा विषय काढते आणि काका घाबरून निघून गेलाय. आणि मग सरकार कान्हाला म्हणते, चल आपल्याला जायचंय. तर सखी कान्हाला ऑल द बेस्ट म्हणते. तर कान्हा म्हणतो थँक्यू. सरकार सखीला म्हणते, अगं फक्त ऑल द बेस्ट काय म्हणतेस, तो इतक्या महत्त्वाच्या कामासाठी चाललाय, आता त्याला दही साखर दे ना. आणि सखी आणि कान्हाला वाटतं की सरकार वाकडंच बोलतीये. सरकार म्हणते, अगं मी चांगलं सांगतेय, चांगला शकून असतो, हो हो शकून म्हणतात त्याला, शुभ शकून, दे त्याला दही साखर. सखी म्हणते, ठीक आहे सरकार. आणि सखी ही दही साखर घ्यायला जाते. कान्हा त्याचा कोट घालतो आणि कोट घालताना विचार करतो, सखी तू जे माझ्यासाठी करतीये ना ते पाहून मला खूप बरं वाटतंय. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतंय, तू सगळं सरकारच्या सांगण्यावरून करतीये आणि मी तुला हे सगळं खरं खरं सांगूसुद्धा शकत नाही. सखी कानासाठी दही साखर घेऊन येते, त्याच्या हातात देऊ लागते. तर सरकार म्हणते, अगं हातात नको देऊ, त्याला भरव. कसं आहे, तू त्याच्या हातात देशील, मग त्याचा हात खराब होईल, मग तो हात धुवायला जाईल आणि आम्हाला आणखीन उशीर होईल, त्यापेक्षा त्याला भरव. तर कान्हा म्हणतो, नाही नाही मी खातो. सखी म्हणते, का, मी खाऊ घालते ना, मी खाऊ घातल्याने काय ते कडू होणार आहे का. कान्हा नाही म्हणतो आणि सखी त्याला प्रेमाने दही साखर भरवते. कान्हा खुश होतो, सरकारसुद्धा खुश होते आणि म्हणते, आत्ता झाला शुभ शकून, चल कान्हा. असं म्हणून सरकार तेथून जाते. कान्हाही जाऊ लागतो. तर सखी त्याला 1 मिनिटं थांबवते आणि त्याला टिफिन देते. कान्हा तिला थँक्यू म्हणतो. सखी खूप खुश होते. कान्हा म्हणतो, आणि सॉरी माझे थोडे पोहे बाकी राहिले आहेत ना. सखी म्हणते, इट्स ओके.
कान्हा निघून जातो आणि मग सखी ही डायनिंग टेबलवर बसते आणि चक्क कान्हाचे उष्टे पोहे खाते आणि कान्हाचे उष्टे पोहे खाऊन तिला खूप आनंद होतो. म्हणजे एकूणच सखी कान्हाच्या प्रेमात पडली आहे. कारण आपण त्याच व्यक्तीचं उष्ट खातो ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं. आणि सखी कान्हाचे उष्टे पोहे खाते तेव्हा तिला व्हॅलेंटाईन डेच्या रात्री कान्हाने आपण किती रोमॅन्टिक संध्याकाळ एकत्र घालवली होती, छान डान्स केला होता, हे सगळं सखीला आठवतं आणि सखी कान्हाच्याच विचारात मग्न होऊन जाते आणि कान्हाचं उष्टे पोहे खात असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. कान्हा आणि सखी हे दोघे हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पूर्ण वेडे झाले आहेत एवढं मात्र नक्की. आणि जेव्हापासून कान्हा हा ऑफिसला जातोय, त्याने ड्रायव्हरची नोकरी सोडून चांगल्या पगाराची ऑफिसमध्ये नोकरी मिळवली आहे, तेव्हापासून सखी तर खूप खुश आहे. कारण कोणत्याही बायकोला आपला नवरा ड्रायव्हरची नोकरी करतोय हे आवडणार नाही आणि सखीला सुद्धा ते आवडत नव्हतं. आता कान्हाला सरकारच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली आहे आणि सरकार त्याला नवीन नवीन संधी देते, त्याला चक्क बिडिंगसाठी आपल्याबरोबर घेऊन जाते. त्यामुळे सखी खुश झाली आहे. पण हे बिडिंग नेमकं आहे तरी काय? बिडिंग म्हणजे नक्कीच एखादी वस्तू, जमीन, प्रोजेक्ट हे मिळवण्यासाठी अनेक मोठे मोठे उद्योगपती बिडिंग करत असतील आणि त्यासाठीच सरकार ही कान्हाला आपल्याबरोबर घेऊन जाते. पण सरकारला माहिती नाही आहे अशा ठिकाणी कान्हाला नेणं म्हणजे ते काम आपल्या हातून घालवणं आणि हे काम नक्कीच सरकारच्या हातून जाणार. कान्हा या गोष्टीचा फायदा उचलणार एवढं मात्र नक्की. आणि कान्हा या बिडिंगच्या प्राइसेस आपल्या किरणला किंवा मलासुद्धा सांगू शकतो आणि मग या गोष्टीचा फायदा नक्कीच कान्हाच्या कंपनीला होईल आणि सरकारकडून हे सुद्धा प्रोजेक्ट जाईल हे मात्र खरं. लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये पाहू गौतम एक युक्ती करणार आणि तो सखीला सांगेल की हा जो गाय आणि वासराचा बॅचचा तुकडा आहे तो तुझ्या बाबांनी, तुझ्या आईला म्हणजेच राघवने तेजस्विनीला एक ब्लँकेट गिफ्ट केलं होतं त्याचा आहे. हे ऐकून सखीला जबरदस्त धक्काच बसणार आणि तिच्यासुद्धा भूतकाळातील आठवणी जाग्या होतील. तिलासुद्धा आठवेल की खरंच हे सत्य आहे, माझ्या बाबांनी माझ्या आईला हे ब्लँकेटचा तुकडा दिला होता. आणि मग सखी आणि कान्हा हे दोघे मिळून चक्क सरकारला रिंगणात घेणार आणि दोघे सरकारला जाब विचारतील. एकीकडून कान्हा सांगेल की ज्या दिवशी आमचा साखरपुडा होता त्या दिवशी मला एका बाईच्या अंगावरून हा बॅच सापडलाय, तिला काही लोक किडनॅप करत होते. आणि मग सखी सरकारला जाब विचारणार, हे तर माझ्या बाबांनी तुम्हाला दिलेलं ब्लँकेट आहे आणि इतक्या वर्षांपासून हे ब्लँकेट मी तुमच्याकडे पाहिलेलं नाहीये. आता तुम्ही मला खरं खरं सांगा की या ब्लँकेटचं काय झालं, हे ब्लँकेट कोठे? आणि ज्या दिवशी कान्हाला बॅच सापडला, ज्या बाईला किडनॅप केलं जात होतं त्या ठिकाणी तुम्ही नव्हता, मग तुम्ही कोठे गेला होता? तुम्ही त्याच वेळेस कशा बाहेर गेला? आणि सरकारला जबर धक्काच बसेल. सखीचा स्वॅगच वेगळा असेल. सखी ही सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करणार, सरकारला एकानंतर एक प्रश्न विचारणार. खरं सांगा, त्या दिवशी तुम्ही कोठे होता? तो बॅच तुमच्याकडे नाहीये का? ते ब्लँकेट तुमच्याकडे नाहीये का? आणि सरकारला हे काहीच माहिती नसणार, कारण ते ब्लँकेटबद्दल तर तेजस्विनीला माहिती आहे, सखीच्या खऱ्या आईला मनस्विनीला म्हणजे सरकारला काही माहीत असण्याचं कारणच नाही. त्यामुळे सरकारची चांगली जिरणार आणि सखी तिला एकानंतर एक प्रश्न विचारेल. कान्हासुद्धा तिच्याकडे संशयाने पाहिल की सरकार काय लपवतीये, कारण कान्हाने आजपर्यंत त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलंय. परंतु त्याच्यासुद्धा हे लक्षात येईल की जेव्हा जेव्हा सखी हे आपल्या बाबांबद्दल सरकारला विचारते तेव्हा सरकारकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. सरकार आई मी गुपचिळी करते. मग कान्हाच्या लक्षात ही गोष्ट येईल का की सरकार ही सखीची खरी आई असू शकत नाही? आणि ज्या दिवशी कान्हाला हे कळणार की ज्या तेजस्विनी कामतचा बदला घेण्यासाठी आपण आलोय, ती तेजस्विनी कामत तर बिचारी निर्दोष आहे आणि मागील अनेक वर्षांपासून सरकारने तिला कोंडून ठेवलंय आणि ही मनस्विनीच सरकार बनून बसलीये, सगळ्या प्रॉपर्टीवर नागिनीसारखा विळखा घालून बसलीये. मग हे सत्य सखी आणि सरकारला कळणार का? हे सत्य कान्हाला कळणार का की सखीची खरी आई तेजस्विनी सरकार नाहीये? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. कान्हा, सखी, सरकार यांच्यापैकी तुमचं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर कोणतं तेही कमेंट करा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.